आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय सशस्त्र दल आणि आसाम रायफल्समध्ये काम करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षांवरून 65 वर्ष करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आरोग्य अधिकारी टिकून राहतील तसंच राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधल्या 3 नव्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये संचालकांसाठीच्या 3 जागांना केंद्र सरकारतर्फे मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या 3 जागा निर्माण करण्यास परवानगी दिली असून या जागा ताबडतोब भरण्यात येणार आहेत. एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आमदार आणि खासदारांना आजीवन निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात यावा या मुद्द्यावर निवडणूक आयोगानं काहीही भूमिका न घेतल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. हे संसदेचं कार्यक्षेत्र असल्यामुळे सर्वोच्च न्यायालय याबाबत आदेश देऊ शकत नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे. तुरुंग आणि न्यायालय यांच्यात दूरदृश्य संवाद प्रणाली नुसती सुरू करू नका तर गरजेनुसार ती वापरता येईल याकडेही लक्ष द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले आहेत. औरंगाबाद शस्त्रास्त्र प्रकरणातला आरोपी शेख नईमनं सुरक्षेअभावी न्यायालयात हजर न केल्याबद्दल दाखल केलेल्या अर्जाची सुनावणी करताना न्यायालयानं हे निर्देश दिले. माझी कर्जमाफी झाली नाही या काँग्रेसच्या अभियानाला कालपासून बुलढाणा इथं सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. औरंगाबाद जालना रोडवर करमाडनजीक भरधाव ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 2 जण जखमी झाले. काल संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.